नमस्कार सर्वांना। तर आपली आजची रेसिपी आहे पनीर मलाई बन। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी इथे एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि ही अशी मिरची, एक पिवळी आणि एक लाल मिरची मी अर्धी कापून घेतली, तुम्हाला दाखवायला ठेवली। आज ही पण मी कापून घेईन। हिरवी मिरची, शिमला मिरची, हा लसूण घेतला आहे मी। आपल्याला थोडेसे हे भाज्या सॉटे करायच्या आहेत, परतून घ्यायच्या आहेत, कोथिंबीर थोडी, आणि हे पनीर घेतले 200 ग्रॅम, चिली फ्लेक्स आहेत, मीठ आहे, काळी मिरी पावडर, आणि ही दुधावरची साय आहे, आणि हे गाळून घेतलेलं दही आहे, म्हणजे मी चाळणीमध्ये ठेवलं होतं आणि त्याचं चक्का बनवतात तसं करून घेतलेलं आहे। असं गाळणीत दही आणलं की असं गाळणीमध्ये ठेवायचा गळत, 1-2 तासांनी तो बरोबर होतो। आणि हिरवी चटणी घेतली मी पावाला लावायला, आणि थोडासा पावभाजी मसाला घेतला आहे, आणि बटर, आणि हे असे पाव आपले, हे बनपाव आपण जे खातो ना चहाबरोबर वगैरे, तसे हे पाव घेतलेत मी। तर आता रेसिपी करायला सुरुवात करूया। तर बघा, मी इथे गॅस कढई ठेवलेली आहे आपली गरम करत। तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पहिल्यांदा 1 चमचा तेल घालूया, बटर घालायचं, थोडंसं बटर घालूया याच्यामध्ये। बटर करपू नये म्हणून तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपल्याला आपण मी लसूण घालते। लसूण मी बारीक करून कापून घेतलेलं आहे, छोटे छोटे तुकडे करून। तुम्ही पाहिजे तर छोट्या किसणीवर किसून पण घेऊ शकता। आणि ह्याच्यामध्ये मिरची म्हणजे पिवळी लाल मिरची नसली तरी चालते, हिरवी शिमला मिरची असेल तरी चालेल। ते सेम चव आहे त्या मिरच्यांची, मला आज मिळाली म्हणून मी घेतली, म्हटलं जरा कलरफुल बनवूया। आपल्या लसूणचा कलर बदलत आला आहे। आता त्याच्यामध्ये कांदा घालूया, कांदा थोडासा परतून घेऊया आपण। हे जास्त मऊ करायच्या नाही भाज्या, साधारण त्या क्रंची राहिल्या पाहिजे थोड्याशा। कांदा पण थोडासा परतून घेते। आता कांदा पण आपला मऊ होत चालला आहे। ह्याच्यामध्ये मी आता सर्व मिरच्या घालून घेते, लाल मिरची, पिवळी मिरची आणि हिरवी मिरची। आता याच्यामध्ये मी मीठ टाकते, अर्धा टीस्पून टाकले मी, लागलं तर नंतर टाकेन। याच्यात काळी मिरी पावडर आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकते, मी टोमॅटो घेतलेला नाही आहे, तुम्ही आवडत असल्यास घ्या टोमॅटो देखील। तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पावभाजी मसाला टाकते, 1 टीस्पून टाकले मी। मसाला चांगला भाजून होऊ द्या, नंतर आपण पनीर घालूया। तर आता इथे मी पनीर घालते, 200 ग्रॅम पनीर आहे। त्यामध्ये आपले 5-6 बन झाले पाहिजे। तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता पनीरची। थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि सुरुवात करूया मग बन बनवायला। हे बघा, आपले पाव छान झालेत, थोडे थोडे क्रिस्पी वरून छान आहेत। आता मी काढून घेते। आता याला आपल्याला चटणी लावायची, हे बघा छान क्रिस्पी झाले, तर त्याला चटणी लावून स्टफिंग करूया। तर बघा, आपलं इथे स्टफिंग थंड झालेलं आहे, दुसऱ्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे। तर आता त्याच्यात बाकीचं साहित्य घालूया। हे आपलं दही आहे, हँकर्ड, हलक्या हाताने हे मिक्स करून घ्या। आता ह्याच्यासोबतच मी दुधावरची आपली मलाई आहे ती घालते।
फ्रीजमध्ये असेल तर ती अगोदरच काढून ठेवा. मलाई घेतली, ती पण आपण आता मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. थोडेसे चिली फ्लेक्स. इथे थोडंसं मी मीठ घालते, बनवताना घातलेलं आहे मीठ, अर्धा टीस्पून. तर आता आपलं हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण स्टफिंग करूया. पुढे मी ही चटणी बनवलेली आहे मी हिरवी. याच्यामध्ये भाजलेली चण्याची डाळ, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि थोडंसं जिरं आणि थोडीशी चिंच असं करून मी हे चटणी वाटलेली आहे. तुम्ही हवं तर टोमॅटो केचप, सॉस, पिझ्झा चटणी वापरू शकता. म्हटलं आज चटणी लावून बघूया कसे लागतात ते. तर आता ही स्टफिंग आपण करूया ह्याच्यामध्ये. आता तुम्ही हा पावाला अजून पाहिजे तुम्ही क्रिस्पी करू शकता तव्यावरती थोडासा दोन्ही बाजूनी. तर ते ठेवूया आपण. तर पहा इथे आपले बन झालेले आहेत स्टफ करून. आता याला थोडंसं आपण क्रिस्पी करून घेऊया. हे बघा कसे भरलेत पण. थोडीशी मेहनत आहे, खूप छान लागतात हे बन असे. आता याला थोडंसं वरती आपण बटर लावूया. या बाजूने पण आपण करूया थोडे क्रिस्पीला. आता चमचा घेते, गरम झाले. इथून पण थोडंसं बटर लावूया आपण. पुढे झाला बटर. क्रिस्पी झालेले आहेत छान. तर आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि सर्व करूया. हे बघा हे पाव सर्विंग प्लेटमध्ये काढूया आता. तर टोमॅटो केचप तुम्ही अवश्य वापरा, याच्यासोबत खूप छान लागतात हे पनीर मलाई पण. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.